धरणं योग्य नाही. कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलेलं आहे. कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे. कझाकिस्तानच्या अक्ताऊमधली ही बातमी समोर आलेली आहे. विमान कोसळलेलं आहे. अक्ताऊमध्ये हे विमान क्रॅश झाल्याचं कळतंय. कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. विमान कोसळलेलं आहे. कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलंय. अक्ताऊमध्ये विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. भारती, ही दुर्घटना नेमकी कशी घडली आणि कितपत नुकसान झालंय, जीवितहानी कितपत झाली आहे, काही कळू शकलंय का? प्रज्ञा, खरं तर खूप मोठा अपघात ऐन ख्रिसमसच्या दिवशी घडलेला आहे असं म्हणावं लागेल. अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान होतं जे बाकूवरून ग्रोझनीला जात होतं. आपल्याला माहिती आहे की सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत, जगभरात लोक प्रवास करतात आहेत, हॉलिडेजसाठी जातात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने एवढी मोठी दुर्घटना झालेली आहे. आत्ता जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता आणि म्हणूनच वैमानिकाकडनं इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली सुद्धा होती. मात्र पुढे काय झालं ते कळू शकलेलं नाही. मात्र जी दृश्य आपण बघतोय ती थेट विमान समुद्र किनाऱ्याजवळ कोसळल्याची दृश्य आहे. त्यामुळे जीवितहानी नक्की झालेली आहे. विमानातल्या लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र आता अझरबैजान एअरलाइन्सकडनं थोड्या वेळात जेव्हा आपल्याला अधिकारिक स्टेटमेंट जारी केलं जाईल, माहिती दिली जाईल, तेव्हाच नक्की काय काय घडलंय, कसं घडलंय ते कळू शकणार आहे. प्रज्ञा, भारती, जसं तुम्ही सांगितलं की विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता, पण उड्डाणापूर्वी जशी चाचपणी केली जाते तशी चाचपणी केली गेली नव्हती का? या सगळ्या अपघातामागची कारणं काय समोर आली आहेत? प्रज्ञा, मी ज्या पद्धतीने सांगितलं की अगदी काही वेळापूर्वीच हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. अझरबैजान एअरलाइन्सचं हे विमान होतं, कझाकिस्तान मध्येच उड्डाण करत होतं आणि बाकू नावाचा जो भाग आहे, पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध अशी ही जागा आहे, त्या बाकूमधून ग्रोझनीला हे विमान जात होतं आणि मध्ये अक्ताऊ जवळ वैमानिकाकडनं परवानगी मागितली गेली होती इमर्जन्सी लँडिंगची. मात्र अगदी समुद्र किनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्याचं आता आपल्याला दिसतं आहे, माहिती मिळते. त्यामुळे नक्की काय झालं, तांत्रिक बिघाड विमान आकाशात असताना झाला का, कोणत्या पद्धतीचा तो तांत्रिक बिघाड होता, हे सगळं कळायला थोडा वेळ नक्कीच जायला लागणार आहे. निश्चित अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि विमान क्रॅश झाल्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. भारती, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती ट्रकला भीषण आग लागली.